हॅलो स्टुडंट्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल्स आणि फिनॉल्स बघितल्या. आज आपण एक नवीन पॉईंट सुरू करणार आहोत. रिॲक्शन्स ड्यू टू ब्रेकिंग ऑफ O-H बॉन्ड. O-H बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर कोणत्या रिॲक्शन्स होतात अल्कोहोल्स आणि फिनॉलच्या, त्या आज आपण पाहणार आहोत. या रिॲक्शन्समध्ये फर्स्ट पॉईंट दिलेला आहे ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. पहा, फ्रॉम द लॅबोरेटरी टेस्ट, म्हणजेच मागे ज्या टेस्ट आपण बघितल्या त्या, इट इज अंडरस्टूड दॅट इन ॲक्वियस मीडियम फिनॉल्स शो वीक ॲसिडिक कॅरेक्टर. म्हणजे फिनॉलचं कॅरेक्टर काय आहे? वीक ॲसिडिक. वाईल अल्कोहोल्स आर न्यूट्रल. म्हणजे फिनॉल्स काय असतात? वीकली ॲसिडिक. आणि अल्कोहोल्स काय असतात? न्यूट्रल. आता या दोघांचं, फिनॉल आणि अल्कोहोल्स यांचं ॲसिडिक कॅरेक्टर जे आहे ते काय आहे? डिफरंट. मग त्यांचं आयनायझेशनसुद्धा काय असेल? डिफरंट. पहा, इट इज क्लिअर देअर फॉर दॅट रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स टुवर्ड्स आयनायझेशन ऑफ OH बॉन्ड इन देम इज डिफरंट. म्हणजे अल्कोहोल्स आणि फिनॉल्स यांची ॲसिडिटी डिफरंट असल्यामुळे त्यांचं आयनायझेशनसुद्धा काय असणार? डिफरंट. पहा, द रिझन बिहाइंड दिस डिफरन्स इज lies in the extent of stabilization of their respective conjugate bases. Extent of stabilization of their respective conjugated bases by electronic effects as shown below. फर्स्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अल्कोहोल्स. आयनायझेशन ऑफ अल्कोहोल्स इज रिप्रेझेंटेड बाय द फॉलोइंग इक्विलिब्रियम. मग इथे आयनायझेशन इक्विलिब्रियम दिलेलं आहे अल्कोहोलचं. मग हे आयनायझेशन इक्विलिब्रियम आपण ही रिॲक्शन जरा बाजूला काढूया. ही रिॲक्शन जी आहे ती मी बाजूला घेतो आहे. ही रिॲक्शन मी बाजूला घेतली. आता अल्कोहोल्स आणि फिनॉल्समध्ये इथे पहा, इथे हा जो अल्कोहोल आहे, आता इथे अल्कोहोलचा जो O-H बॉन्ड आहे तो O-H बॉन्ड ब्रेक होईल. H जो आहे तो O सोबत जाईल आणि आपल्याला काय मिळेल? हायड्रोनियम आयन H3O+. आणि हा जो RO आहे त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल? अल्कोऑक्साईड आयन. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. डोनेटिंग म्हणजेच काय? प्लस. इंडक्टिव्ह इफेक्ट आय. प्लस आय इफेक्ट ऑफ अल्किल ग्रुप डिस्टॅबिलायझेस द अल्कोऑक्साईड आयन. म्हणजेच जो अल्किल ग्रुप ऑक्सिजनवर अटॅच आहे तो अल्किल ग्रुप कोणता इफेक्ट दाखवतोय? डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. त्यामुळे अल्कोऑक्साईड आयन जो आहे तो काय होईल? डिस्टॅबिलाइज. डिस्टॅबिलाइज म्हणजे त्याची स्टॅबिलिटी कमी होईल. आता इथे पहा, मी अल्कोहोल मॉलिक्यूल दाखवलेला आहे. अल्कोहोलमध्ये हा जो ऑक्सिजन आहे त्याच्यावर 2 बॉन्ड आणि 2 इलेक्ट्रॉन पेअर आहेत. O आणि H मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कुठे शिफ्ट होईल? ऑक्सिजनवर. आणि आपल्याला काय मिळेल? अल्कोऑक्साईड आयन. आता ऑक्सिजनवर किती इलेक्ट्रॉन पेअर येतील? 3 इलेक्ट्रॉन पेअर. आणि कोणता चार्ज असेल? मायनस. प्लस H+. इथे अल्कोहोलमध्ये ऑक्सिजनवर 2 इलेक्ट्रॉन पेअर आणि 2 बॉन्ड होते, तेव्हा ऑक्सिजनवर कोणता चार्ज होता? डेल्टा मायनस. आत्ता ऑक्सिजनवर कोणता चार्ज झालेला आहे? डेल्टा मायनस निघून जाऊन त्याच्यावर युनिट निगेटिव्ह चार्ज आला. आत्ता हा जो अल्कोऑक्साईडमध्ये अल्काइल ग्रुप आहे त्याची इलेक्ट्रॉन डेन्सिटी, अल्काइल ग्रुप स्वतःची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणत्या डायरेक्शनकडे पाठवेल? ऑक्सिजनकडे. ऑक्सिजनकडे ऑलरेडी 3 इलेक्ट्रॉन पेअर्स, लोन पेअर्स प्रेझेंट आहेत. या लोन पेअर्स प्रेझेंट असल्यामुळे हा जो निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज अजून काय होईल? निगेटिव्ह चार्ज इन्क्रीजेस, वाढेल. आणि अल्कोऑक्साईड आयन काय होईल? अनस्टेबल. तो काय होईल? अनस्टेबल. मग ही फर्स्ट रिॲक्शन जी दाखवलेली आहे, हा अल्कोहोल आणि अल्कोऑक्साईड यामध्ये कोण स्टेबल असेल? अल्कोहोल काय असेल? स्टेबल. आणि अल्कोऑक्साईड काय असेल? अनस्टेबल. आणि आपण इक्विलिब्रियममध्ये पाहिलेलेच आहे, स्टेबल स्टॅबिलिटी जिथे असेल त्या डायरेक्शनमध्ये केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस होईल, केमिकल रिॲक्शन घडून येईल. म्हणजेच हे जे आयनायझेशन आहे अल्कोहोलचं, ते आयनायझेशन काय होईल? कमी होईल. आणि म्हणून अल्कोहोल जे आहेत ते व्हेरी व्हेरी वीकली ॲसिडिक असतात. आपण फिनॉलचा विचार करू. पहा, इथे आयनायझेशन ऑफ फिनॉल is represented by the equilibrium shown in figure 11.1. इथे दिलेला आहे फिनॉल प्लस वॉटर गिव्स यू फिनॉक्साईड प्लस हायड्रोनियम आयन. ओके, आता हा जो फिनॉल आहे
तर फिनॉलचा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधली इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होईल? ऑक्सिजनवर. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि हा जो H+ आहे तो या ऑक्सिजनकडे जाईल, कारण ऑक्सिजनवर 2 इलेक्ट्रॉन पेअर प्रेझेंट असतात. आता आपल्याला काय मिळेल? हायड्रोनियम आयन प्लस ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती ऑक्सिजनवर शिफ्ट झाल्यामुळे इथे ऑक्सिजनवर कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. ऑक्सिजनवर जेव्हा निगेटिव्ह चार्ज असतो तेव्हा ऑक्सिजनवर एकूण 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. इथे ऑक्सिजनवर 2 बॉन्ड जेव्हा होते तेव्हा 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट होते. आता फिनॉक्साईडमध्ये एकूण 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज असेल. आत्ता इथे आपण फिनॉल आणि फिनॉक्साईड या दोघांचं कंपॅरिझन बघणार. इथे पहा काय दिलेलं आहे, फिगर 11.1 आयनायझेशन ऑफ फिनॉल अँड रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ फिनॉक्साईड आयन. फिनॉलचं आयनायझेशन होऊन आपल्याला काय मिळतं आहे? फिनॉक्साईड आयन. आणि फिनॉक्साईड आयनचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. इथे ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज म्हणजे 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यापैकी एक इलेक्ट्रॉन पेअर कुठे येईल? ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये. हा जो बेन्झिनचा कार्बन आहे त्या कार्बनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये जो सिंगल बॉन्ड आहे तो काय होईल? डबल बॉन्ड. कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होते? ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये. मग या कार्बनवर आत्ता इथे 4 बॉन्ड आहेत, पण ही इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट झाल्यानंतर किती होतील? 5 बॉन्ड. कार्बन काय असतो? टेट्राव्हॅलेंट. म्हणून हा जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड कुठे शिफ्ट होईल? ऑर्थो पोझिशनच्या कार्बनवर. म्हणजेच आता इथे सेकंड स्ट्रक्चरमध्ये आपल्याला ऑर्थो पोझिशनवर कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. ऑर्थो पोझिशनच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज. जर समजा ऑर्थो पोझिशनच्या कार्बनवरची जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इथे आतमध्ये शिफ्ट झाली तर हा जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड कुठे शिफ्ट होईल? पॅरा पोझिशनवर. हा पाय बॉन्ड कुठे शिफ्ट होईल? पॅरा पोझिशनवर. मग आता पॅरा पोझिशनवर हा जो सिंगल बॉन्ड आहे तो काय होईल? डबल बॉन्ड. आणि इथे पॅरा पोझिशनवर ही इलेक्ट्रॉन पेअर पॅरा पोझिशनवर शिफ्ट झाल्यामुळे पॅरा पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज येईल. हे आहे स्ट्रक्चर 3. आता समजा पॅरा पोझिशनची इलेक्ट्रॉन पेअर जर इथे आतमध्ये जाऊन पाय बॉन्ड फॉर्म केला तर बाजूच्या कार्बनवर असलेला पाय बॉन्ड जो आहे तो पाय बॉन्ड कुठे शिफ्ट होईल? ऑर्थो पोझिशनवर. म्हणजेच आपल्याला स्ट्रक्चर 3 पासून स्ट्रक्चर 4 मिळेल. त्यामध्ये इथे ऑर्थो पोझिशनवर पहा निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आणि सर्वात शेवटी रेझोनन्स स्ट्रक्चर कसं येईल? ही ऑर्थो पोझिशनची इलेक्ट्रॉन पेअर जर ही इथे आतमध्ये रिंगमध्ये आली तर या कार्बनवर 4 बॉन्ड आहेत ते काय होतील? 5. कारण ही इलेक्ट्रॉन पेअर इथे आल्यानंतर एकूण किती बॉन्ड तयार होतील? 5. मग ते टाळण्यासाठी कार्बन टेट्राव्हॅलेंट आहे, कार्बन पेंटाव्हॅलेंट होण्यापासून वाचवण्यासाठी ही इलेक्ट्रॉन पेअर पाय बॉन्ड जो आहे तो परत ऑक्सिजनकडे जाईल. सुरुवातीला ऑक्सिजनकडून इकडे आलेला, आता ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे परत जाईल. म्हणजेच आपल्याला काय मिळेल? स्ट्रक्चर 5. स्ट्रक्चर 1 आणि स्ट्रक्चर 5 हे या 2 स्ट्रक्चरमध्ये फक्त पाय बॉन्डची पोझिशन चेंज आहे. म्हणजे इथे स्ट्रक्चर 1मध्ये पहा 1 आणि 6मध्ये पाय बॉन्ड दाखवला आहे. इथे स्ट्रक्चर 5मध्ये पहा 1 आणि 2मध्ये पाय बॉन्ड दाखवलेला आहे. स्ट्रक्चर 2, 3 आणि 4 यामध्ये ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन आणि ऑर्थो पोझिशनवरच्या कार्बनवर बेन्झिनच्या कार्बनवर काय येतोय? निगेटिव्ह चार्ज. इथे पहा फिनॉक्साईड आयनमध्ये या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आला. तो जो निगेटिव्ह चार्ज आहे तो ऑर्थो पोझिशनचा कार्बन, पॅरा पोझिशनचा कार्बन आणि ऑर्थो पोझिशनच्या कार्बनने काय केला? शेअर केला. म्हणजेच ऑक्सिजनवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो शेअर केल्यामुळे काय होईल? कमी होईल. आणि त्यामुळे फिनॉक्साईड आयन काय असतो? स्टेबल. नेक्स्ट पहा, फिनॉक्साईड आयन द कॉन्जुगेट बेस ऑफ फिनॉल इज रेझोनन्स स्टॅबिलाइज बाय डिलोकलायझेशन. म्हणजे ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन पेअर कुठे कुठे जाते? ऑर्थो पोझिशनवर, पॅरा पोझिशनवर आणि परत ऑर्थो पोझिशनवर आणि शेवटी परत ऑक्सिजनवर येते. म्हणजेच डिलोकलायझेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज. जो ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे तो काय होतो? डिलोकलाइज. देअरफॉर फिनॉल आयनायझेस. फिनॉल जो आहे तो आयनाइज होईल. फिनॉल आयनायझेस इन ॲक्वियस मीडियम टू मॉडरेट एक्सटेंट. म्हणजेच अल्कोहोलपेक्षा फिनॉल जे आहे ते आयनाइज जास्त होतात. अँड देअर बाय शोज वीक
ॲसिडिक कॅरेक्टर. म्हणजेच फिनॉल जे आहे ते कोणतं कॅरेक्टर दाखवतील? वीक ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतील.